अरे राम राम रे बट्टे हो, काय म्हणता भाऊ? उठलो ना भाई सकाळी आणि तुम्हाला तर माहितच आहे, उठल्याबरोबर पहिले जावं लागते आपल्याला भाऊ मंदिरात. आलो ना भाई मंदिरात, माता राणीचे लवकर दर्शन घेऊन घेतले ना, कारण आपल्याला जायचं होतं ट्युशनला. घेतलं ना चिन्ह बोले सोबत आणि निघालो ना भाऊ ट्युशनला जायला. अरे चिन्ह बोले घेऊन नाही चाललो, चिन्ह बोले दुकानावर कामाला तिथं सोडलं. आज होतं भाऊ आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न आणि पोचलो ना भाई हॉलवर. आणि हॉलवर पोचल्याच काय रे बा, सगळे आपले प्रेमाचे माणसं भेटले ना. आम्हाला घेणार बा म्हणे ब्लॉग मध्ये. काय विषय आहे का म्हटलं, दादा घेतला ना तुमच्या सगळे कार्यकर्ते ब्लॉग मध्ये. मग काय आपल्या मित्रमंडळी हजर झाली ना, नाहीचा कातोडा वेगळाच चालू आहे. पहिले आपण फोटो काढू म्हणे. अरे बा नवरदेव नवरेला तर येऊ द्या रे भाई. मग काय भाऊ झाला ना डीजे सोबत नवरदेवाचं आगमन राहिलं, बाकीचं पहिले डीजे पाहू द्या या कार्यकर्तेले. मग आला ना रे भाऊ नवरदेव नवरीन, झाली ना याची एंट्री. त्याचा भाऊ एकच कातोडा असते, अक्षता कधी फेकतो जेवायला कधी बसतो. लागलं ना रे बाबा लग्न नाही ना, गिफ्टची सोय लावली न जाग्यावरच. गिफ्ट वगैरे देऊन त्याला बैल फोटो काढून घेतला आणि बसले ना भाऊ सगळे कार्यकर्ते एक सोबतच जेवायले. मग काय जेवण झालं बोन. मग काय नवरीच्या भावाची एकूण आणली न भाऊ ने डायरेक्ट थम्सअपची बॉटल. हा कार्यकर्ते खतरनाक. मग काय थांबतात का रे भाई पोट्टे? आले ना सगळे कार्यकर्ते एका जाग्यावर, घेतले ना भाऊ स्प्राईटचा गिल्लास भरून. आणि भाऊ संध्याकाळी आला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्याचा फोन, ये म्हणे लवकर. मी आतलं असं काय झालं रे भाई? रे तू ये म्हणे, फक्त आल्या आल्या डायरेक्ट पेट्रोल पंपावर आला न गड्या रे. अरे आपल्याला फिरायला जायचं. अरे भाई एवढ्या रात्री काय किडे झाले म्हटलं तू या मस्त काय. चला मग पोट्टे बाबा, पाहतो कुठे नेते. चला मग पोट्टे, आजच्या एवढंच. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.